10 जुलैला महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारने एक अत्यंत हुकुमशाही स्वरूपाचं जनसुरक्षा विधेयक पास करून घेतलं। 11 तारखेला विधान परिषदेने ते पास केलं। हे विधेयक हे आज महाराष्ट्रामध्ये जे कोणी भाजप आणि संघ परिवाराला विरोध करतात, जे कोणी हे ज्यांचं खरं म्हणजे तळी उचलून धरतात, असे अदानी आणि अंबानी यांच्या हिताच्या विरुद्ध जो कोणी बोलेल तर त्यांच्यावर आज कुठल्याही म्हणजे त्या ठिकाणी कारवाई करण्याची मुभा असणारं हे विधेयक आज कायद्यात रूपांतर झालेलं आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याला खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सबंध जनतेने विरोध केला पाहिजे। विधानसभेमध्ये आम्हाला अभिमान वाटतो की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे 288 आमदारांपैकी एकमेव आमदार निघाले की ज्यांनी या जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेच्या याच्यावर त्यांनी प्रत्यक्ष विरोध केला। आणि हे सुद्धा दुर्भाग्य आहे की इतर ज्यांना आम्हाला वाटलं होतं जे आतापर्यंत या आंदोलनामध्ये होते पण त्यांच्यापैकी त्यांच्या आमदारांनी मात्र त्याला विरोध दर्शवला नाही। अर्थात विधान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी थोडीशी नुकसान भरपाई झाली, कारण हे जेव्हा विधेयक आलं तेव्हा महाविकास आघाडीच्या सर्व विधान परिषद सदस्यांनी सभात्याग केला आणि या बिलाचा निषेध केला। पण विधानसभेमध्ये जो विरोध एकजुटीने व्हायला पाहिजे होता तो झाला नाही, ही सुद्धा गोष्ट काही चांगली नाही। आमचं संबंध याला आव्हान आहे महाराष्ट्रातल्या जनतेला की अशा तऱ्हेचं हे हुकुमशाही विधेयक नरेंद्र मोदींनी आपण बघतोय जे कोणी त्यांच्याशी सहमत नाही अनेक जण जेलमध्ये टाकलेले आहेत। आजही 5-5 वर्ष ते खितपत पडलेले आहेत आणि त्याचीच पुनरावृत्ती भाजपचं महाराष्ट्राचं सरकार हे करायला लागलेलं आहे आणि म्हणून त्याला संपूर्णपणे विरोध महाराष्ट्रातल्या जनतेने, महाराष्ट्रातल्या सर्व लोकशाही मानणाऱ्या संघटनांनी करावा, अशा तऱ्हेचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी आपल्या सर्वांना करत आहे।